एका फेमस रायटरनी असं विधान केलेलं आहे की नावात काय असतं. चला, आज त्याच्यावरच तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगतो. एका छोट्या गावामध्ये हिरा नावाचा एक छोटा मुलगा राहत असतो. शाळेमध्ये भांडणं होतात आणि शाळेमध्ये जी भांडणं होतात त्याच्यावरती त्याला मुलं चिडवायला लागतात. त्याच्या नावावरून त्याला चिडवल्यावर त्याला फार वाईट वाटतं. घरी येऊन तो आईकडे तक्रार करतो. आईला म्हणतो, आई, मला आता हे नावच बदलायचंय. आईला लक्षात येतं. आई म्हणते, एक काम कर, तू बाहेर जा, बघ तुला कुठलं नाव आवडतंय ते, आपण तुझं ते नाव बदलूया. तो बाहेर जातो. बाहेर एक छान मिरवणूक चाललेली असते. त्या मिरवणुकीमध्ये एक पैलवान कुस्ती जिंकलाय म्हणून त्याची ती मिरवणूक चाललेली असते. तो ती मिरवणूक बघतो. त्याला लक्षात येतं की अरे, हा एवढा बलाढ्य माणूस, बघा ह्याचं नाव चांगलं असेल म्हणूनच ही कुस्ती जिंकला असेल. तो तिथल्या एका माणसाला विचारतो. तो माणूस म्हणतो, याचं नाव आहे छोटे लाल. तो म्हणतो, अरे याचं नाव असं आणि तरी हा कुस्ती जिंकला. तो म्हणतो, असू शकतं, चला पुढं जाऊया. तिथून तो पुढे जातो. तिथं पुढं गेल्यावरती त्याला एक माणूस अंग मेहनत करताना दिसतो. अंग मेहनत काम करत असताना तो त्याला जाऊन विचारतो की अरे, तू ही अंग मेहनत करतोयस, पण तुझं नाव काय आहे? त्याच्या डोक्यात असं असतं की याचं नाव काहीतरी खराब असेल म्हणूनच याला ही मेहनत करावी लागते. तर तो माणूस त्याला सांगतो, बेटा माझं नाव आहे राजकुमार. तो म्हणतो, अरे हे कसं काय झालं? तिथून तो थोडा पुढं जातो आणि तेवढ्यात एक आई त्याच्या मुलाला हाक मारताना त्याला दिसते. अरे कृष्णा कुठं आहेस? अरे कृष्णा कुठे आहेस? याला लक्षात येतं की नक्कीच ही ज्याला हाक मारतीये तो नक्कीच एखादा काळ्या रंगाचा मुलगा असेल. तिथून एकदम गोरा कोणता असा एक छोटासा लहान मुलगा पळत येतो. तो म्हणतो, अरे हे काय चाललंय? नाव आणि त्या व्यक्तीचं असणं ह्याच्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात विरोधाभास आहे. असं कसं? त्यानंतर त्याला रिअलाइज होतं की अरे, नावामध्ये काही नसतं, तुमच्या कर्मामध्येच सगळं दडलेलं असतं. घरी येऊन आईला सांगतो की नाही आई, तू जे काही माझं नाव ठेवलेलं आहेस हिरा, हे मला नाव खूप आवडतं आणि मला तेच नाव कंटिन्यू करायचंय. नमस्कार, ॲडव्होकेट आनंद ह्या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. पण जर आत्तापर्यंत तुम्ही ॲडव्होकेट आनंद ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याच्या अनुषंगाने कायदा काय असतो आणि त्याच्या अनुषंगाने कायद्याच्या नवीन नवीन खाचाखोचा शिकण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. आजचा जो विषय आहे तो असा आहे की मोहम्मद नावाचा एक व्यक्ती जो आसाममध्ये राहत होता आणि त्या व्यक्तीने इल्लीगल मायग्रेशन म्हणजे अनाधिकाराने किंवा आपण म्हणूया इल्लीगली म्हणजे बेकायदेशीर पद्धतीने भारतामध्ये तो येऊन राहत आहे असा त्याच्यावरती आरोप होता. हा जो किस्सा किंवा ही जी केस आम्ही सांगत आहोत ही केस आसाममधली आहे. हा जो मोहम्मद नावाचा जो व्यक्ती होता, या मोहम्मद नावाच्या व्यक्तीविरुद्ध अशी केस चाललेली होती की ह्याने इल्लीगली मायग्रेशन केलेलं आहे बांगलादेशमधून आणि त्यामुळे त्याला भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाही. हे होत असताना त्याच्या बाबतीमध्ये त्याने वेगवेगळे दाखले, वेगवेगळी कागदपत्र ही त्या प्राधिकरणासमोर, त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटसमोर दाखल केली. पण त्याच्या नावामध्ये असण्याच्या व्हेरिएशनमुळे ती त्याची जी सगळी कागदपत्र होती ती त्या प्राधिकरणाने किंवा ती त्या पर्टिक्युलर ट्रायब्युनलनी नाकारली. आणि ती नाकारल्यानंतर हे जे काही वाद आहे त्याच्यामध्ये असं सिद्ध झालं की हा माणूस इल्लीगली भारतामध्ये मायग्रेट करून आलेला आहे, इल्लीगली भारतामध्ये तो राहत आहे. हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या कागदांची शहानिशा केली. सगळ्या कागदांची शहानिशा करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या असं लक्षात आलं की या व्यक्तीचं इलेक्ट्रॉल जी काही लिस्ट असते म्हणजे जी काही मतदारांची यादी असते त्या मतदारांच्या यादीमध्ये साधारणपणे 96 साली देखील या माणसाचं नाव आहे. परंतु ती मतदारांची यादी बनवताना ह्याच्या नावाच्या मध्ये
काही डिस्क्रिपन्सी आहे. तर ती डिस्क्रिपन्सी अशा पद्धतीची होती की त्या डिस्क्रिपन्सीमध्ये जसं आपण असं म्हणूयात की आपण मराठीमध्ये जे आपलं नाव आहे ते मराठीमधलं नाव ज्या वेळेला इंग्लिशमध्ये कन्वर्ट होतं किंवा इंग्लिशमधलं नाव ज्या वेळेला मराठीमध्ये ट्रान्सलेट होतं त्यावेळेला त्या लिखाणामध्ये बऱ्याच अंशी फरक दिसून आलेला आहे. आणि त्यामुळे ह्या एकाच दस्तऐवजामुळे त्या व्यक्तीला तो भारतीय नाही असं म्हणणं हे अनुचित ठरू शकतं. दुसरं एक त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवताना असं म्हणालेले आहेत की आसाम हा जो भाग आहे ज्या वेळेला जर आपण 2011चं सेन्सस बघितलं 2011ची जर का आपण जनगणना बघितली तर साधारणपणे 70% पर्यंत त्या लोकांमध्ये साक्षरता आहे. या माणसाची जी काही कागदपत्र किंवा या माणसाची जी काही डॉक्युमेंटेशन्स आहेत ही साधारणपणे त्याच्या अगोदरच्या 30 ते 35 वर्षातली ही दस्तऐवज आहेत. ज्या वेळेला तिथे त्या व्यक्ती किंवा जे लिखाण करणारे त्यावेळेचे ऑफिसर्स आहेत त्यांच्यामध्ये लिटरसी या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागरूकता असेल असं आपल्याला गृहीत धरता येणार नाही. तिसरं अजून एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये मत नोंदवताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की हा जो माणूस आहे याचा जो सख्खा भाऊ आहे या सख्ख्या भावाचं तर त्या पर्टिक्युलर मतदार यादीमध्ये योग्य पद्धतीने नाव आहे. त्यामुळे या माणसाच्या नावाच्या बाबतीत असणाऱ्या तफावतीमुळे तो माणूस हा भारतीय नागरिक नाही असं तुम्हाला धरता येणार नाही किंवा असं तुम्हाला गृहीत धरता येणार नाही. चौथा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की भारतामध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे नावाच्या अगोदर किंवा नावानंतर खूप पद्धतीने नावं जोडण्याची पद्धत आहे. जसं एखाद्या माणसाचं नाव विनोद असेल तर विनोद कुमार, विनोद सिंग अशा स्वरूपाने त्यामध्ये नावं लोक लिहितात. परंतु खरं तर बघायला गेलं तर त्या माणसाचं नाव असू शकतं विनोद राय. आता ह्या डिस्क्रिपन्सीमुळे ती व्यक्तीच नाही असं म्हणणं हे अयोग्य ठरू शकतं. त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जे काही कागदपत्र आपण तपासत आहोत त्या कागदपत्रांच्या अनुषंगाने ही व्यक्ती मार्च 1971च्या अगोदर बांगलादेशमधून जर इथे स्थलांतरित झालेली असेल तर ती जी काही कट ऑफ डेट आहे त्या कट ऑफ डेटच्या अगोदर ही व्यक्ती भारतात स्थलांतरित झालेली असल्यामुळे त्यांना तुम्ही अशा स्वरूपाने ते इल्लीगल मायग्रेंट आहेत किंवा ते भारतीय नाहीत अशा स्वरूपाने तुम्ही संबोधू शकत नाही. त्याच्या पुढचा महत्त्वाचा विषय असा की एखाद्या व्यक्तीकडे जर का त्याची मिळकत ही भारतामध्ये अस्तित्वात नसेल म्हणजे त्याच्या नावावरती दाखवणारं एखादं डॉक्युमेंटेशन नसेल की त्याच्या नावाचा 7/12 नसेल, त्याच्या नावाचा 8A नसेल, एखादं प्रॉपर्टी कार्ड नसेल आणि ते नाही आहे म्हणून ती व्यक्ती भारतीय नाही असं म्हणणं सुद्धा अनुचित ठरू शकतं. त्यामुळे नावात काय आहे हे जर का आपण बघायला गेलो तर हो काही वेळेला अशा देखील अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं हे तुम्ही विसरू नका. यातून आपल्याला समजण्याचा टेकअवे काय आहे तर तुम्ही तुमची जी काही कागदपत्र असतात त्या कागदपत्रांमध्ये तुमचं जे नाव आहे ते योग्य पद्धतीने लिहिलेलं आहे किंवा नाही. त्याचबरोबर तुमची जी काही ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतात जसा तुमचा पासपोर्ट झाला, आधार कार्ड झालं, त्याच्यानंतर इलेक्शन कार्ड झालं, ड्रायव्हिंग लायसन्स झालं, जन्माचा दाखला झाला, ह्याच्यावरच्या नावांमध्ये एक वाक्यता आहे की नाही हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला विहीर खोदणं हे अवघड होऊ शकतं. यदा कदाचित तुम्हाला पुढे जाऊन कधी विजासाठी किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी दुसऱ्या कुठल्या तरी नोकरीवरती जाताना अशा नावांमध्ये जर का तुमच्या तफावत आढळून आली तर तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. माननीय सर्वोच्च न्यायालयाने या दाखल्यामध्ये मात्र हे सूतोवाच नक्कीच केलेलं आहे की नावामध्ये केवळ तफावत आहे आणि ती मायनर डिस्क्रिपन्सी आहे म्हणून त्या व्यक्तीचं नागरिकत्व हे तुम्ही नाकारू शकत नाही. हा खूप मोठा आणि त्या प्रमाणात जर बघायला गेलं तर ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयाचं जे काही सायटेशन आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. ह्याचा खूप तारतम्याने आणि सतसत विवेक बुद्धीने तुम्ही वापर करायला हवा हे मात्र नक्की. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा नवनवीन व्हिडिओंना तुम्हाला
वेळच्या वेळी त्याच्या बाबतीतली जर का नोटिफिकेशन्स हवी असली तर ॲडव्होकेट आनंद या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील तुम्ही हे व्हिडिओज पुढे पाठवू शकता, अग्रेषित करू शकता, फॉरवर्ड करू शकता. तर चला भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन गोष्टीसह आणि नवीन एका केस लॉसह, ज्याच्यामध्ये आपल्याला नवीन एखादा कायदेशीर विषय कळून येऊ शकतो. तोपर्यंत तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या. भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.